नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये विकास कामांना सुरुवात झाली आहे। मात्र विकास कामांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात त्या शेतकऱ्यांना कमी किमतीचा मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। त्यामुळे या विकास कामांवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलाय। कुंभमेळ्याला विरोध नाही, मात्र बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पण कुंभमेळ्याच्या नावाखाली जो घाट इथं टाकणार आहे त्याचं आम्हाला कल्पना नव्हती। त्यांनी हा घाट अचानक टाकला। आम्हाला वाटले का ही जागा आमची आहे, तर तसं न करता त्यांनी डायरेक्ट कॉन्क्रीटी करून गंगा गोदावरीला सुरू केलं आणि आमचं खूप नुकसान होतं आणि खूप अत्यल्प म्हणजे काहीच नाही। रेडी रेकॉर्डच्या भावानुसार काहीच नाही। आमचं 3 ते 4 दिवसापासून आंदोलन चालू आहे, आमची कोणीही दखल घेत नाही। काल परवा पोलीस आले, कुलकर्णी साहेब आले, ते सांगितलं तुम्ही जर आता काही काम बंद अडथळा आला तर तुम्हाला आम्ही उचलून नेण्यात येऊ अशी प्रत्यक्ष धमकी दिली। आणि शेखर सिंग यांनी काल आम्हाला सांगितले का तुम्ही शेतकरी इथं नाही आले तरी चालेल, आम्ही कुंभ करणारच अशी त्यांनी ठाम भूमिका सांगून आम्हाला अप्रत्यक्ष धमकी दिली। आमची भूमिका अशी आहे, सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। आम्ही कुठल्याही प्रकारे हे काम सुरू ठेवणार नाही आणि जोपर्यंत शासन येऊन आम्हाला पुरेसा मोबदला देईल, आम्ही म्हणत नाही 20-25 लाख रुपये गुंठे जा, पण या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या 20-25 लाख रुपये गुंठ्याने जाऊ शकत होत्या त्या तुम्ही किमान 5 ते 7 लाख रुपये तरी मोबदला हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। ज्याप्रमाणे समृद्धी हायवे झाला, सुरत चेन्नई हायवे झाला, संपादित करत असताना तुम्ही आधी शेतकऱ्याला गृहीत धरा, जमीन मालकाला भूधारकाला गृहीत धरा, ते गृहीत धरण्यात आलेलं नाही। भूमिका हीच आपल्याला कुंभमेळ्यासाठी काही अडथळा आणायचा नाही आहे, पण कमीत कमी शेतकऱ्यांचं मन हे होईल, त्या हिशोबाने समाधान होईल, त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला योग्य रेट द्यायला पाहिजे। बस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।